बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सभापती महोदय, कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अलमट्टीच्या उंची संदर्भात सातत्यानं चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय अलमट्टीच्या संदर्भात झाले. आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री महोदय, लवाद 2च्या सन 2013 जाहीर केलेल्या निवडीनुसार कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 16/9/2011 रोजी लवाद 2च्या निर्णयास स्थगिती दिल्या. मला हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहीत नाही, कारण की 13चा निर्णय आणि 11ला स्थगिती, हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही. परंतु त्याला पुढं स्थगिती किंवा काय, आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये मंत्री महोदय आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले. आंध्र प्रदेश, तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे, उंची संदर्भात नाही आहे. त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार, आम्ही गेले 2-3 वर्ष वाट बघतोय त्याचं, कधी तो अहवाल मिळणार, त्याचा खुलासा आपल्याकडून व्हावा. केंद्रामध्ये बैठका 2 वेळा तारखा ठरल्या, परंतु त्या बैठका झाल्या का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं असं मला वाटतंय. 3000 हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेले. त्या हरकती तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत. आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, वडनेरे समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती, त्यांचं म्हणणं आहे की या अलमट्टीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध, असं नाही आहे. या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत. नदीमध्ये अतिक्रमण झालं, बंधारे आपण बांधले, तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे, हे मान्य आहे. परंतु अलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं, या 5 गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार.